12वी सायन्सला कमी टक्के मिळाले, सीईटीत प्रयत्न केला होता पण तिथेही चांगला स्कोर नाही झाला म्हणून सगळेच रस्ते बंद झाले असं नाहीये. बघा, हे सगळं क्षणिक म्हणून समजून पुढचे 3 वर्ष मेहनत करायची आता तयारी ठेवा. मी ज्यावेळी इंजिनिअरिंग केलं ना त्यावेळी आमच्याकडे एकच पर्याय होता, म्हणजे एक तर बीटेक तुम्ही कॉम्प्युटर करा किंवा बीटेक तुम्ही आयटी करा. त्यावेळी इंजिनिअरिंग कॉलेज मुळात खूप कमी होते, पण आज परिस्थिती त्या उलट आहे. तुमच्या समोर इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्तही बाकी ऑप्शन आहेत. बीएससी इन डेटा सायन्स, बीएससी इन AIML, खूपच बेस्ट कोर्सेस मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत. मग फक्त कमी टक्के मिळाले किंवा माझा आर्ट्स आहे, माझं कॉमर्स आहे, माझं सायन्स आहे किंवा माझा डिप्लोमा आहे म्हणून आता मला पुढे चान्सच मिळणार नाही असं नाहीये. पुण्यासारख्या शहरामध्ये जवळजवळ 20 ते 22 युनिव्हर्सिटीज आहेत. SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या व्यतिरिक्तही हे पर्याय उपलब्ध आहेत. ह्या कॉलेजेसमध्ये किंवा ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये अजूनही प्रवेश इथे उपलब्ध आहेत. जर तुम्हाला टक्के फक्त कमी असतील, सीईटी स्कोर होणार नसेल, निदान ह्या कोर्सेसचं एकदा प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या. ऑप्शन्स कसे आहेत ते समजून घ्या. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज कशा पद्धतीने वर्क करतात, त्या प्लेसमेंट देतात का, त्यांचा सिलेबस काय हे समजून घ्या आणि हे समजून घेतल्यानंतर पुढचं पाऊल तुम्ही टाकू शकता. विद्यार्थी मित्रो, याच्यासाठी कॉमेंट सेक्शनमध्ये फक्त तुम्हाला ॲडमिशन टाईप करायचं आहे. एक गुगल फॉर्मची मी लिंक तुम्हाला पाठवणार आहे, ती तुम्ही फिल करा, तुमचे मार्क्स टाका, तुमचं बजेट टाका, त्या अकॉर्डिंगली डेफिनेटली मी तुम्हाला कॉलेज सजेस्ट करू शकतो. तर विद्यार्थी मित्र हो, फक्त मार्क्स कमी म्हणून सगळे रस्ते बंद झाले असं समजू नका. भरपूर पर्याय पुढे उपलब्ध आहेत. 3 वर्ष फक्त मेहनत करायची तयारी ठेवा. तर लगेचच कॉमेंट सेक्शनमध्ये ॲडमिशन लिहायचं आहे. गुगल फॉर्मची लिंक लगेच तुम्हाला DM मध्ये येईल, ती फिल करा आणि पुढची प्रोसेस समजून घ्या. थँक्यू व्हेरी मच.